नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत. शिंदे गटाचे 25 आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटातील तब्बल 25 आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी शिंदे गटातील नेत्यांची हकालपट्टी तसेच इतर नेत्यांवर गंभीर आरोप यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या मते एकनाथ शिंदे यांच्या गटातील सुमारे 25 आमदार भविष्यात भाजपात प्रवेश करू शकतात. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान रायगडमध्ये शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघालं आहे. तसेच अंबादास दानवे यांच्यावर भाजपबरोबर आर्थिक सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या आरोपांमुळे ठाकरे गटातही अंतर्गत वाद चिघळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विनाकारण लक्ष केलं जात असल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान महापौर रितू तावडे यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केला आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.